तर बघा आम्ही व्हिडिओ काढतोय ह्याचा अर्थ असा नाही की आम्हाला कुणाचा दाप नाही दडप नाही, पण काही बायकांना असं वाटतं की ह्यांना अशाच नवऱ्याने टाकून दिलेले आहेत आणि त्याच बायका पक्क्या बाजिंदी असतात. थोडक्यात मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओद्वारे जे खरोखर घटना घडलेली आहे मायाबरोबर ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर बघा झालं असं, मी माझ्या पोरांना रोज शाळेत सोडवाय पण मीच जाते आणि आणायला पण मीच जाते. पण जाता आता एकदा काय झालं, एक बाई मला भेटली आणि ती बाई मला काय म्हणली की तुम्ही रुपाली ताई आहे ना, तुम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ काढता. तर मी म्हणलं हा. तर ती बाई मला म्हणली की माझं पोरग तुमचं रोज व्हिडिओ बघत आणि तिचं पोरग पण तिच्या बरोबरच होतं. पोरग केवढं होतं तर 10-12 वर्षाचं पोरग माझ्या अंदाजे असणार आहे. बरं ते पोरग मला म्हणलं की काकू मी तुमचं रोज व्हिडिओ बघतो आणि मला तुमचं व्हिडिओ लय आवडतात. तर त्याची आई काय म्हणली की माझं पोरग रोज तुम्हाला बघून हेच म्हणतं की ह्याच रुपाली ताई आहेत, ह्याच रुपाली ताई आहेत, पण आम्ही काय तुमच्या संग म्हणजे विचारूच वाटना तुम्हाला नक्की तुम्हीच आहे का दुसरं कोणी. म्हणजे आम्ही थोडंसं घाबरत होतो विचारायला. मग थोडंफार आमचं तिथं बोलणं झालं. ते जी पोरग होतं ते त्याच्या आईला म्हणलं की मम्मी तू पण ह्या काकूसारखं व्हिडिओ कर की. त्यावेळेला ती आई काय म्हणली, नाही रे बाबा तुझा बाप मला घरामध्ये ठेवल का असलं व्हिडिओ बनवल्यावरती. तेव्हा कुठंतरी माया मनाला लय वाईट वाटलं. आणि परत ते पोरग काय म्हणलं त्याच्या आईला की मम्मी मी या काकूचा व्हिडिओ बघायला जाऊ का, कसं काय ह्या काकू व्हिडिओ काढतात ती म्हणजे माझ्या घरी. तर त्यावेळेला पण ती आई काय म्हणली त्या पोराला, तुझा बाप आपल्याला दोघांना पण मारून टाकल असलं व्हिडिओ बघायला बिगायला गेलं. तर मला कुठंतरी इतकं वाईट वाटलं त्या गोष्टीचं, वाईट ह्या गोष्टीचं वाटलं. आनंद ह्या गोष्टीचा झाला की बाबा चला हे छोटस मुलगा आहे ते आपला व्हिडिओ बघतोय आणि एक छोटासा फॅन भेटला आपला, ते एक आनंद झाला. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की बाबा ह्याचा अर्थ मी असा समजले की बाबा आम्ही व्हिडिओ काढतोय ह्याचा अर्थ तुम्ही आम्हाला म्हणजे डायरेक्ट तोंडावरतीच अपमान केला झाला माझा. बरं मी त्यावेळेस मी काहीच बोलू शकले नाही. का नाही बोलू शकले तर त्यांनी पहिलं मला चांगलं बोललीत ना की व्हिडिओ तुमचं छान असतात असं तसं बरंच काय 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 बोलली. त्यामुळं मी जास्त काय बोलूच नाही शकले. पण मला कुठंतरी इतकं मनाला माया वाईट वाटलं, खरं सांगते लय मनाला माया वाईट वाटलं. ह्याचा अर्थ मी असा समजला की बाबा आम्ही व्हिडिओ काढतोय ह्याचा म्हणजे आम्हाला कुणाचा दाब दडपच नाही घरामध्ये, असं पण होतोय ना. बरं ते सगळं झालं. बरं येता जाता आमच्या दोघींची चांगली ओळख झाली. नंतर म्हणजे येता जाता हाय बाय आपलं करायला लागलो. तिचं पोरग काय माझ्या पोरांच्या शाळेमध्ये नाही, दुसरीकडे शाळेला आहे म्हणजे तिथंच आजूबाजूला कुठं त्या पोराची शाळा आहे तिथे. पण येता जाता आमच्या दोघींची भेट म्हणजे त्या पोराचा टायमिंग आणि माझ्या पोरांचा टायमिंग एकच आहे, शाळेचा नेण्याचा पण आणि आणण्याचा पण. आणि मग कधी कधी काय व्हायचं की ती तिच्या नवऱ्याच्या गाडीवरती यायची. बरं नवऱ्याच्या ज्या पण वेळेस गाडीवरती त्यावेळेस पण मला ते हात करायचे, मी पण आपले हात करायचे. मी काय एवढं मनाला लावून घेतलं नाही, कुठंतरी त्यावेळेस वाईट वाटलं पण एवढं काय मनाला लावून घेतलं नाही. परत झालं असं नंतरनी मग कधी कधी ती यायची, कधी कधी तिचा नवरा म्हणजे ती दोघं जण यायची, कधी कधी तिचा एकटा नवरा तिच्या पोराला घालवायला यायचा. असं म्हणजे एकदा दोनदा काय झालं म्हणजे एकदा दोनदा नाही बरेच वेळा 5-6 वेळेला असं झालं की ती दोघं जण नवरा बायको रस्त्यातच उभी राहायची. तर ती त्यांची बोलायची म्हणजे ती नवरा बायको म्हणल्यावरती आपल्याला काय करायची त्याचं आपली मी माझ्याकडे यायची. पण एकदा ती काय म्हणली की अहो ह्या बघा ह्या रुपाली ताई आहेत, म्हणजे तिच्या नवऱ्याला म्हणली ह्या रुपाली ताई आहेत ह्या सोशल मीडियावरती व्हिडिओ काढतात. तर तिच्या नवऱ्याने माझ्याकडे बघितलं आणि हसला आणि असं मान हलवली म्हणजे ठीक आहे असं म्हणजे थोडक्यात मला कळालं त्याचा भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. आणि नंतर मग तिच्या नवऱ्याची माझी पण चांगली ओळख झाली. ओळख म्हणजे अशीच आपली म्हणजे एक रुपाली ताई म्हणूनच तिचा नवरा पण आपला असा येता जाता चला ताई चला नाही का, म्हणजे एकटा जरी असलं तरी चला ताई असं म्हणून आपला येता जाता आपली थोडक्यात म्हणजे एक चांगली ओळख झाली आमची तिच्या नवऱ्याची माझी पण. तिची माझी तर पहिलीच झाली होती म्हणजे बरेच दिवस झाले आमची चांगली ओळखी झाल्या. आणि ती काय करायची रोज म्हणजे
रोज म्हणलं तरी चालेल रस्त्यावरती थांबायचे दोघं जण. बरं एवढे वेळ थांबायचे 15-15 20-20 मिनिटं दोघं जण एका ठिकाणी थांबायचे. ते एका नाही असं आडबाजूला नसते का आपला रस्ता आउट साईडला. आम्ही शॉर्टकटनी जाते, आउट साईडनी शॉर्टकटनी जिथून शाळा आहे तिथून जाते, शॉर्टकट रस्ता आहे तिथून जाते. तर ती आउट साईडला दोघं जण बोलत थांबायचे. बरं मनामध्ये कशाला काही वाईट विचार येणार आहे ना कुणाच्या, कारण ती नवरा बायको आहे तर बोलत असतात. बरं रोज त्यांना काही घर नव्हतं. बरं घरी पण काहीतरी अडचणी असतात, जॉईंट फॅमिली असेल. मी काय कधी एवढं पर्सनल मध्ये कुणाच्या शिरत नाही. कुणीचं काय सांगितलं जर आपल्याला पटलं तर त्याला चांगला सल्ला द्यायचा, नाही पटलं तर तिथंच विषय सोडून द्यायचा. माझं असं आहे, आपल्यालाच पडलंय धुणं पुढं लोकांचं पाणी उपसत बसावं. त्यामुळं मी काय एवढं लक्ष नाही दिलं. पण झालं असं बघा, एकदा काय झालं, मी खडकीला गेले होते पोरांना कपडे घ्यायला. मी ज्या दुकानात गेले तिथं ह्यो माणूस पण बरं एकटाच नव्हता, त्याबरोबर एक बाई पण. जसं ह्यानी मला बघितलं तसा थोडासा कावरा बावरा झाला. मी त्याला पक्का वळखला. म्हणलं आता हाच नाही बोलत तर आपण तरी कायला बळणी बोलायचं या. बरं तो त्याच्या काय मनाला लाजला. मला म्हणला रुपाली ताई झाली का शॉपिंग. मी पण म्हणलं हा ही काय आता चालेल म्हणलं करते मी पण शॉपिंग. मग त्याबरोबर जी बाई होती तिला म्हणला हे बघ ह्या रुपाली ताई आहे, ह्या सोशल मीडियावरती काम करतात. मग त्या बाईनी माझी आयडी बघितली. मग त्यांनी म्हणायला लागल्या तर आमच्या घरी या बरं का तुम्ही. मी म्हणलं बरोबर येईल. आता जशी मी कन्फ्यूज झाली या की ह्या माणसाची ही बाई कोण असणार आहे, तसं तुम्ही पण झालेला असणार आहे. तर थोडक्यात मला लगेच लक्षामध्ये आलं की दुसरी तिसरी कोण नव्हती त्याची ती, तर त्याची लग्नाची बायको होती ती. आणि जी दुसरी होती काय माई मैत्रीण, तिचं नाव आपण गीता ठेवूया. तर ही गीताबाई जी होती तर ही कोण होती हे पुढं तुम्हाला व्हिडिओद्वारे मी सांगते. तर बघा मग त्यांची शॉपिंग झाली, ती त्यांची घरी गेली आणि माझी शॉपिंग मी पण माझे कपडे लता घेतले, मी पण माझी घरी आली. पण मनामध्ये माझ्या हा विचार होता की नक्की ही जी गीताबाई आहे ही कोण असणार आहे या माणसाची. बरं आपण बहीण पण नाही म्हणू शकत हा, कारण बहीण भाऊ जे असतात ती अशी 10-10 15-15 मिनिटं अशी रस्त्याला बोलत नाही थांबू शकत. बरं दीर भाऊजाई जरी असली तरी दीर भाऊजाई पण कधी रस्त्याला अशी बोलत थांबणार नाही, थांबतात का बळ सुद्धा नाही. मग नक्की होती कोण या माणसाची गीताबाई. बरं मी पण काय एवढं मनाला लावून घेतलं नाही, मी पण तिथल्या तिथं विषय सोडून दिला. म्हणलं कुणी का असा ना काय आपल्याला गेलं दिलं आहे त्याचं. पण नंतर झाला असं, ह्या गीताबाईची आणि ह्या माणसाच्या जी बायको होती जी तुंबळ भांडणं, आणि भांडणं कुठं बर चौकामध्ये. भया एवढी भांडणं, एका मिरीला एवढ्या शिव्या गाडी आणि एका मिरीच्या एवढी म्हणजे पाणी उपसत होते एका मिरीचं तर विचारायला सोय नाही, मारायच्याच उरल्या होत्या एका मिरीला. बरं नक्की यांचं नातं काय होतं ते मी तुम्हाला सांगते. ही जी गीताबाई होती का हिचं आणि जो माणूस होता का त्याचं प्रेम. बरं हे प्रेम आत्ताच नाही तर कधी ह्या दोघी जणी, ह्या गीताबाई आणि ह्या दोघी जणी पहिल्या मैत्रिणी होत्या काय वाटतं, कधी असतील त्या मला पण नाही माहिती. माझी ओळख होण्याच्या पहिल्याच्या मैत्रिणी होत्या आणि मैत्रिणीच्याच नवऱ्याला ह्या गीताबाईने गुंडावला. आणि गुंडावला तर थोडीशी म्हणजे ही भांडणं होण्याच्या पहिले त्यांची पहिली पण भांडणं झाली होती. पण तिथून तिने त्या गीताबाईने रूम सोडली आणि दुसरी काली राहिला. बरं दुसरी काली राहिला, पहिली पण एवढी भांडणं होऊन पण गीताबाई ऐकलं नाही. परत ही त्या माणसाच्या प्रेमात पडली, परत त्याचा नादच तुटला ना. बरं ह्या माणसाचा पण गीताबाईच्या प्रेमात पडला या तो माणूस पण. आणि बायको बघितली ना तर इतकी सुंदर, एवढी खूपसुरत, तर हिरोनी सारखी बायको. आणि मग ह्या गीताबाई एवढी चांगली नव्हती दिसाय, पण गीताबाईच्या कसं काय प्रेमात पडला हेच मला कळाला. बरं त्यांचं प्रेम असू नाही तर लपडा असू नाही तर लुपडा असू, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. महत्वाचा मुद्दा हा आहे आपला. आता जी गीताबाई होती का पहिली काय म्हणली की तिच्या पोराला की मी जर असलं व्हिडिओ केलं तर तुझा बाप मला घरात ठेवल का आणि मारून टाकल तुझा बाप मला, अशी म्हणली होती का नाही पहिली.
मग मी म्हणते तुम्ही असली लपडी लुपडी करताया हे सांगता का नवऱ्यांना? आम्ही व्हिडिओ करतोय तर आम्ही पूर्ण पूर्ण म्हणजे आमचं जे आहे खुल्लं किताब आहे, आम्ही असं झाकून नाही. आणि व्हिडिओ करतोय ह्याचा अर्थ असा नाही की नवऱ्यांना माहिती नसतंय, नाहीतर ही असली लपडी लुपडी आम्ही नवऱ्यांच्या विरहित करतो या. अजिबात हे नाही. नवऱ्याला सगळं माझ्याबद्दल मी तर माझं पर्सनल स्वतःच एक सांगते, माझ्या नवऱ्याला माझं सगळं काय म्हणजे ना, मी दिवसभर कुठं जरी गेले ना तर पहिला नवऱ्याला फोन करते, हो ह्या का मी इकडे निघालेली. नवऱ्याचा एवढा विश्वास आहे ना माझ्यावरती, म्हणजे प्रत्येक स्त्रीवरती नवऱ्याचा विश्वास असतो या. पण ह्या आशाचा बायका विश्वासघाती असल्यावरती कसं काय नवऱ्यांनी करावं बरं? ह्या अशा बायका दुसऱ्याला नाव ठेवतात, व्हिडिओ करतात, त्यांना कमेंट करायला येतात की आपल्याच खाली बुडाखाली मरणाचा अंधार, आणि दुसऱ्यांना कमेंट करतात, दुसऱ्यांना अशा व्हिडिओ काढतात तर नाव ठेवतात. कशासाठी? आपलं बघा ना, आपलं काय, आपल्या काय पुढं आहे. स्वतःला जरा आरशामध्ये येऊन बघा की आपण किती सोजवळ आहे ती, मग दुसऱ्यांना नाव ठेवायला. व्हिडिओ काढतात ना बायका, त्या असल्या फालतूक नसतात, त्या एकदम मोकळ्या मनाच्या असतात, आणि त्यांच्या नवऱ्याचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असतो या, म्हणून त्या व्हिडिओ काढतात. तुम्ही असं समजू नका की ह्या व्हिडिओ काढतात म्हणून ह्या फालतूक बायका आहेत. आणि काही कमेंट पण करतात, ते पण बायकांसाठी येते. हे जे बी चुकीचं कमेंट करतात, आणि ज्या बायका चांगलं कमेंट करतात ना तर त्यांचं तर मी मनापासूनच धन्यवाद करते. तर चला एवढं तर व्हिडिओ स्टॉप करते. तर ह्या गीताबाईची मला कहाणी सांगायची होती तुम्हाला, म्हणून मी थोडक्यात तुम्हाला म्हणलं ही कहाणी खरोखर झालेली सांगावी. आणि तरी पण मी शॉर्टकट मध्ये सांगितली, मधल्या स्टोऱ्या जेव्हा त्या मी सांगितल्या नाही तुम्हाला. तर चला पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.